मनीषा धात्रक या शेतकरी कुटुंबातल्या. BE पर्यंत शिक्षण झालं. लग्नानंतर नोकरी करण्यापेक्षा उद्योग करावा असं मनीषाला वाटायला लागलं. आसपासच्या परिसरात टोमॅटो, द्राक्ष, कांदा, पेरू, पपई यांची भरपूर शेती होती. अनेक वेळा भाव न मिळाल्यानं शेतकरी टोमॅटो, द्राक्ष रस्त्यावर फेकून द्यायचे. या भागात एखादा फळप्रक्रिया उद्योग उभारला तर पीकही वाया जाणार नाही आणि शेतकऱ्यांनाही मदत मिळेल. या कल्पनेतून टोमॅटो केचपचा व्यवसाय सुरू करण्याचं मनीषाने ठरवलं. अनेक अडचणींवर मात करत बँकेकडून कर्ज घेत वरुण ॲग्रो प्रोसेसिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग हा व्यवसाय सुरू झाला. जेव्हा टोमॅटो केचप बनवला तर तो मी स्टार्ट केला 500 kg पासून. 500 kg पर डे बनवायचं आणि 1 kg बॉटलमध्ये तो फिल करून आम्ही नाशिकमध्ये मार्केटिंग करायचं. पण एवढं सगळं करत असताना कुठेतरी असं वाटायचं की आपण हे फार कमी क्वांटिटीमध्ये काम करतोय. आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये काम करायला पाहिजे, कारण रॉ मटेरियल तर अवेलेबल होतंच. त्यानंतर 4 ते 5 वर्ष मग पूर्ण आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो पेस्ट बनवायची, मग तिची क्वालिटी काय हवी, मोठी इंडस्ट्री म्हणजे युनिलिव्हर वगैरे हे कोणते प्रोडक्ट वापरता याचा पूर्ण अभ्यास केला 5-6 वर्ष आणि मग ह्या वरुण ॲग्रोच्या प्रोजेक्ट मागे लागले. टोमॅटो केचप तयार करण्याची सुरुवात होते ती शेतातले टोमॅटो खुडण्यापासून. मग शेतातून आलेल्या टोमॅटोंचं वर्गीकरण केलं जातं. पिकलेले लाल टोमॅटो वेगळे काढून ते 3 वेळा वॉशरमध्ये धुतले जातात. पुन्हा सॉर्टिंग टेबलवर टोमॅटो घेऊन काळे डांगी टोमॅटो बाजूला काढले जातात. त्यानंतर टोमॅटोंचं क्रशिंग होतं. मग 19 अंश सेल्सिअस तापमानात बेडमध्ये तापवून पल्पिंग केलं जातं. या पल्पमधल्या बिया आणि साल बाजूला काढून त्याचा ज्यूस वेगळा केला जातो. मग बाष्पीकरण करून पाणी वेगळं काढलं जातं. त्यामुळे या पल्पची घट्ट पेस्ट तयार होते. ही पेस्ट स्टरलायझरमध्ये टाकून 105 तापमानाला निर्जंतुक करण्यात येते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मानकानुसार पॅकेजिंगमध्ये मागणीनुसार पॅकिंग केलं जातं. ज्यूस, केचप, प्युरी सारख्या विविध पदार्थांमध्ये हाच टोमॅटो पल्प वापरला जातो. हा सगळा कारभार मनीषा धात्रक समर्थपणे हाताळतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सगळ्यात पहिल्या वर्षी 650 शेतकऱ्यांपासून आपण सुरुवात केली होती आणि जेव्हा 650 शेतकऱ्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये घेतलं तर त्यांचा जो फायदा झाला म्हणजे त्यांची जी यील्ड वाढली, त्यांची जी क्वांटिटी वाढल्यानंतर जो इनपुट कॉस्ट आहे म्हणजे खर्च जो आहे तो कमी झाला. हे बघितल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी एकमेकांमध्ये चर्चा केली की वरुण ॲग्रोसोबत जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केला तर आपला हा फायदा होतो. आणि अशा प्रकारे दुसऱ्या वर्षी 2500, तिसऱ्या वर्षी 4500 असे फार्मर्स आता वाढत चाललेले आहेत आणि आता जवळजवळ आम्ही 5000पेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो. या व्यवसायात जम बसल्यावर टोमॅटो पल्पची मागणी वाढायला लागली. त्यामुळे शेतकऱ्यांशी करार करून हमी भाव दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा झाला. पहिलं आम्ही थोड्या टमाट्या लावायचो, त्याच्यात आम्हाला काही मार्केटला न्यायचो. चांगला मालाचा भाव मिळाला तर मिळाला, नाही तसं फेकून द्यायचो. आता जवळ कंपनी आली त्याच्यामुळं आम्हाला चांगलं होतं, फायदा होतो. आणि मार्केट बी कंपनीचं मिळतं आम्हाला. जवळच्या जवळ मार्केट आहे त्याच्यामुळं माल खुडला का चालला कंपनीला. पहिल्यापेक्षा आम्हाला वरुण ॲग्रोमुळं फायदा झालेला आहे आणि जवळच युनिट आहे त्याच्यामुळं मग ट्रान्सपोर्टेशन खर्च कमी येतो आणि पहिल्यापेक्षा उत्पन्नामध्ये पण भर पडली जरा. आज हिंदुस्तान लिव्हर, पतंजली सारख्या कंपन्या मनीषा धात्रक यांच्या वरुण ॲग्रो प्रोसेसिंग अँड मॅन्युफॅक्चरिंगचे ग्राहक आहेत. आता त्यांनी निर्यातही सुरू केली आहे. 2012 मध्ये युनिलिव्हर तर्फे त्यांना बेस्ट सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग हा पुरस्कारही मिळालाय. त्यांच्या या उद्योग भरारीचं कौतुक. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.